गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शनिवारी झालं बजेट, परंतु बजेटच्या दिवशी फार काही मुवमेंट झालं नाही. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की खूप सारे FIIs आणि जे DIIs आहेत तर ते शनिवार रविवार सुट्टीवर असतात. म्हणजेच काय की आज उद्या आणि परवा येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये आपल्याला बजेटचं जे रिॲक्शन आहे ते मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. परंतु शनिवारी एवढे FIIs सुट्टीवर असताना देखील त्यांनी 1300 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. म्हणजेच आपण बेसिकली असं म्हणू शकतो की FIIsला फार काही चांगलं हे बजेट वाटलेलं नाही आहे. परंतु जर इंडियन इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं जर पाहिलं तर बजेट ना खराब ना फार चांगलं, परंतु माईट पॉझिटिव्ह असं आहे. कारण गव्हर्नमेंटनं ह्यावेळेस कॅपेक्स जे काय आहे तर ते न वाढवता गव्हर्नमेंटनं कन्झ्युमर जे आहेत तर त्यांच्या हातामध्ये पैसे दिलेत की तुम्ही खर्च करा आता. ओके, म्हणजेच काय, गव्हर्नमेंटनं 12 लाखापर्यंतचं टॅक्स एक्झम्प्ट केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये पैसे राहतील आणि ते जास्तीत जास्त खर्च करतील. आता याचा फायदा कोणकोणत्या सेक्टर्सना होऊ शकतो तर तो होऊ शकतो FMCG कंपनीज, त्यानंतर ऑटो कंपनीज आणि त्यानंतर जे ज्वेलरी मेकिंग कंपनीज आहेत लाईक टायटन, त्यानंतर कल्याण ज्वेलर्स वगैरे या ज्या कंपन्या आहेत यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही शनिवारीच पाहिलं असेल की FMCG स्टॉक्स चांगले चालायला लागले. त्यामुळे त्यानंतर जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत ते थोडेफार चालायला लागले आणि ऑटो स्टॉक्स आणि ज्वेलरी मेकिंग स्टॉक्स, तर यांच्यामध्ये आपल्याला एक चांगलं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळाला. तर आता तो इथनं पुढे पाहायला मिळेल सतत. त्याचं कारण असं की आता सेक्टर रोटेशन होत असतं. आता गव्हर्नमेंटने ज्या पॉलिसीज मांडल्या त्याप्रमाणे आता वेगवेगळे सेक्टर्स समोर येतील आणि जे आतापर्यंत चालले होते ते सेक्टर्स मागं पडतील. तर आता US मार्केटच्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण पाहिलं तर US मार्केटमध्ये थोडीशी गडबड आहे. त्याचं कारण असं की 1 तारखेलाच जेव्हा आपल्याकडे बजेट होतं तेव्हाच ट्रम्पने टॅरिफ अनाऊन्स केलेले आहेत. तर त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावरती 25% टॅरिफ इम्पोज केलेत आणि चायनावरती 10% टॅरिफ इम्पोज केलेले आहेत. तर याचं रिटॅलिएशन म्हणून चायनाने सुद्धा सांगितलं की आम्ही लवकरच US वरती सुद्धा टॅरिफ इम्पोज करू. त्यानंतर जे काही मेक्सिको आहे त्यांचाही तोच प्लॅन आहे आणि कॅनडानं ऑलरेडी $115 बिलियन जे काही गुड्स आहेत जे अमेरिकेतनं इम्पोर्ट होतात कॅनडामध्ये तर त्याच्यावरती 25% टॅरिफ हा इम्पोज केलेला आहे. त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे की कोण माघार घेतं, काय होतं काय नाही. परंतु याचा साहजिकच आहे की जगातल्या सगळ्या स्टॉक्स मार्केटवरती याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट हा पडणार आहे. जर आपण गिफ्ट निफ्टीचं इंडिकेशन पाहिलं तर मार्केट साधारण याच घटनेमुळे साधारण एक 125 ते 150 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होणार आहे असे इंडिकेट करते. तर मग आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये काय घडू शकतं ते. तर आपल्याकडे लोकल क्यूज न्यूट्रल आहेत असं आपण म्हणू शकतो, परंतु जे ग्लोबल क्यूज आहेत तर ते मात्र निगेटिव्ह आहेत. परंतु जे हे टॅरिफ इम्पोज करण्याचं काम केलं जाते मित्रांनो, हे स्टॉक मार्केटसाठी निगेटिव्ह काय असतं त्याचं बेसिकली कारण असं की जेव्हा टॅरिफ लावले जातात ना तेव्हा बिझनेसवरती याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि USची इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन क्रिएट होतं, इन्फ्लेशन वाढतं. कारण साहजिकच गुड्सवरती जेव्हा टॅरिफ लावलं जातं तेव्हा ते गुड्स महाग होतात आणि ते महाग झाल्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त टॅरिफ त्याच्यावरती इम्पोज केल्यानं तिथे इन्फ्लेशन वाढतं. पण आता साहजिकच आहे की याचा विचार ट्रम्प करतील ते आपल्या हातामध्ये नाही आहे. त्यामुळे आता पाहूयात की आपल्याकडे 10:30 वाजता आपला PMI डेटा येणार आहे, इंडियन PMI. तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळेल. परंतु फार काही डेटा ड्रिव्हन आपलं मार्केट नसतं त्यामुळे फार इम्पॅक्ट होणार नाही. परंतु USचे जे काही टॅरिफ्स आहेत तर त्याचा मात्र इम्पॅक्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये कळेल की नक्की आपल्याला बजेटचं काय रिॲक्शन पाहायला मिळते ते मार्केटमध्ये. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.